प्रायव्हेट, अनलिस्टेड आणि पब्लिक या तिघांमधला फरक तुम्हाला माहीत आहे का? कुठलं सेटिंग ठेवलं तर तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये दिसेल? लिंकशिवाय तो कोण पाहू शकेल? व्ह्यूअर कोणत्या व्हिडिओखाली कॉमेंट करू शकणार नाही आणि तो व्हिडिओ मॉनिटाईज होऊ शकेल का? या सेटिंगचा 5 विभागात होणारा परिणाम आज आपण बघू. विजिबिलिटी. व्हिडिओ सेटिंग पब्लिक आहे तर तो अर्थातच सर्वांसाठी खुला आहे. तो सर्च टर्मने दिसू शकतो, होम पेज सजेस्टेड व्हिडिओमध्येही दिसू शकतो. तो जगभरातल्या कोणालाही सापडू शकतो. अनलिस्टेड व्हिडिओ याची नोंदणी नाही, त्यामुळे तो सर्चमध्ये होम पेजवर इतकंच काय पण तुमच्या चॅनल पेजवरही दिसणार नाही. यूट्यूब तो कुणालाही रिकमेंड करत नाही, पण अनलिस्टेड व्हिडिओ ज्याच्याकडे लिंक आहे तो पाहू शकतो. तुम्ही एखादा व्हिडिओ कसा वाटतो यासाठी मित्राचा फीडबॅक घेणार आहात, क्लायंटला रिव्ह्यूसाठी व्हिडिओ पाठवायचा आहे, तर हे सेटिंग उपयोगी आहे. यात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे ही लिंक आहे त्यानं तर इतरांना शेअर केली तर ते हा व्हिडिओ बघू शकतात. प्रायव्हेट व्हिडिओ पूर्ण लपवलेला असतो. तो सर्च, रिकमेंडेशन, चॅनल पेज कुठेच दिसत नाही. म्हणजेच पब्लिक व्हिडिओ यूट्यूबवर कुणीही बघू शकतं. अनलिस्टेड व्हिडिओ ज्याच्याकडे व्हिडिओ लिंक आहे ते बघू शकतात. प्रायव्हेट व्हिडिओ तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटच्या ईमेलद्वारे ज्यांना इन्व्हाइट पाठवलेला आहे तेच लोक फक्त बघू शकतात. दुसरा फरक येतो कॉमेंट्स. पब्लिक आणि अनलिस्टेड या दोन्ही प्रकारात व्ह्यूअर कॉमेंट करू शकतात. प्रायव्हेट व्हिडिओवर कॉमेंट करता येत नाही. शेअरिंगबद्दल सांगायचं तर पब्लिक व्हिडिओ सहज शेअर करता येतो, तो एम्बेड करता येतो आणि कुणालाही पाठवता येतो. अनलिस्टेड व्हिडिओची लिंक ज्याच्याकडे आहे फक्त तो शेअर करू शकतो. प्रायव्हेट व्हिडिओ मात्र लिंकने उघडत नाही. ईमेलद्वारे ॲक्सेस दिल्याशिवाय प्रायव्हेट व्हिडिओ बघता येत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणते व्हिडिओ मॉनिटाईज होतात आणि कोणते होत नाहीत? तर फक्त पब्लिक व्हिडिओ मॉनिटाईज होतात. अनलिस्टेड आणि प्रायव्हेट व्हिडिओ मॉनिटाईज होत नाहीत. थोडक्यात लक्षात ठेवायचं तर पब्लिक व्हिडिओ सर्वांसाठी, अनलिस्टेड व्हिडिओ लिंक असणाऱ्यांसाठी आणि प्रायव्हेट म्हणजे खाजगी फक्त परवानगी असणाऱ्यांसाठी.